महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक घोटाळ्यावरून खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे डायरेक्टर असलेल्या सध्या एका कंपनीमध्ये तब्बल 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेल्या महार वतनाची जागा केवळ 300 कोटी रुपयात विकत घेतली असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। अतिशय कमी अशी स्टॅम्प ड्युटी देखील भरण्यात आली। केवळ 2च दिवसात स्टॅम्प ड्युटी माफही करण्याचे आदेश हे देण्यात आले असा दावा देखील केला जातोय। वडेट्टीवारांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया आपण। मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोक नाही लागा। आम्ही आता आवाहन करतो, ज्याचं भूसंपादन झालं आणि तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा। उद्यापासून अर्ज मागवतो, सरकारने 2 दिवसात निर्णय घ्यावा, त्याच्यावर होऊन जाऊ द्या तसं। मग याच्या आधी जर मुद्रांक शुल्क अशाच पद्धतीने जेवढं पार्थ पवाराला सवलत दिली तेवढी सरकारने द्यावी। मान्य करू की नियमाप्रमाणे सगळं झालेलं आहे। इथं लोकांच्या 10-10 वर्ष फाईल होत नाही, मंत्रालयात हालत नाही, आणि यांची फाईल पुण्याहून 2 दिवसात जाऊन उद्योग मंत्रालयातून एखाद्या पत्राचा प्रवास 15 दिवसाचा असतो। एखाद्या कलेक्टरकडे एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी दिल्यानंतर मंत्रालयापर्यंत पत्र जायला, एखादी फाईल जायला 15-15 दिवसाचा 1-1 महिन्याचा प्रवास असतो। यांचं 2 महिन्यात जाऊन वापस काय येतं? मग कोणता नियम 2 दिवसात? हे कोणता नियम तुम्ही पाळता? म्हणजे राज्याला लुटण्याचा प्रकार आहे हा। मेवा भाऊ असतील, मोदी शहा म्हणतात ना खाऊंगा ना खाने दूंगा, अब सब खा रहे और सबको खिला रहे, अशा प्रकारची स्थिती झालेली आहे। हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। मी काय सांगितलं, राफेलच्या स्पीडनी ही फाईल फिरली, ही फसवणूक आहे। सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं। आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का? 1800 कोटी रुपयाची ही मालमत्ता, मालकाचा पत्ता नाही, सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे। आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी इथे दुर्लक्ष करणार, सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का, की यावर कारवाई करणार आहात? हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।